आज मी आपल्याला याच्यासाठी आम्ही बोलवलं कमिटीच्या लोकांनी 1 ते 2 वाजता आमची मीटिंग आहे आणि हे मल्टी डायमेन्शनल म्युझियम जे नॉर्थ महाराष्ट्राकरता स्पेशली या लोकांकरता दिल्लीच्या आणि परिसरातल्या मोठे कष्ट करून 2 वर्षात जे उभं केलेलं आहे त्याची सुरुवात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते व्हावी अशी आमची इच्छा होती. पण काही अडचणी आल्यामुळे काही दिवस त्याच्यात गेले, परंतु शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी कार्यक्रमासाठी उद्घाटनासाठी संमती दिली आणि उद्या तो कार्यक्रम होतो आहे. त्या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेखा या ठिकाणी आहे. साधारणपणे 11 वाजता उद्या तो कार्यक्रम आहे. आमचे दोघं जनरल सेक्रेटरी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता मॅडम यांनी उद्याच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान स्वीकारावं याकरता विनंती करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आज दुपारी 2 वाजता जी मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये पुढची रूपरेखासुद्धा आमची ठरणार आहे. आणि जसं या ठिकाणी आम्ही हे बनवू शकलो म्युझियम, तसंच दक्षिण हिंदुस्थानामध्ये बंगलोरमध्ये कर्नाटक सरकारच्या सहाय्याने तिथे काही कार्यक्रम सुरू करावेत असा आमचा विचार आहे. उद्याच्या कार्यक्रमाला 20-25 मिनटं म्युझियम बघायचा कार्यक्रम गडकरी साहेबांनी ठेवलेला आहे. पण त्याआधी काही इम्पॉर्टंट डिग्निटरींना या ठिकाणी आम्ही जे बोलवलं तर अनेक लोकांनी रिस्पॉन्स दिला. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या रक्षा खडसेताई असतील, गिरीश महाजन साहेब असतील, लोकपाल दिग्विजय खानविलकर असतील, उज्ज्वल निकम असतील, 27 जवळजवळ खासदार महाराष्ट्रातल्या त्यांनी व्हिजिट दिली आणि दिल्लीच्या, उत्तर प्रदेशच्या आणि बाकीच्या खासदारांनी पुन्हा दिल्लीच्या मंत्र्यांनीसुद्धा म्युझियमला भेट दिलेली आहे. सर्वांनी त्याबद्दल चांगले उद्गार काढलेले आहे आणि इकडच्या भागातल्या लोकांना त्याच्यातनं विशेषतः तरुण मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयडियलच्या बाबतीमध्ये कल्पना येईल आणि ते कसे वेगळ्या पद्धतीचे त्यांनी राजे होते हे सुद्धा त्यांना लक्षात येईल. थोडक्यात सांगायचं म्हणजे या देशामध्ये जे काही ब्रिटिशांचं राज्य आलं ते राज्य आलं नसतं असं काही इतिहासकार म्हणतात. जर छत्रपती शिवाजी महाराज 10 वर्ष जास्त जगले असते किंवा त्यांनी नेव्ही बांधायची सुरुवात 10 वर्ष आधी केली असती, हा इतिहास झाला. पण भविष्य काळामध्ये लोकांमध्ये शिस्त, बाकीच्या महिलांबाबत आदर, या जे काही महत्त्वाचे आयडियल्स आणि ट्री प्लांटेशन विशेषतः झाडं लागवडचं त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं जे महत्त्व होतं ते सुद्धा या परिसरामध्ये नॉर्थ इंडियामध्ये लोकांमध्ये पसरवण्याचं काम, त्यांच्यामध्ये बिंबवण्याचं काम ही कमिटी करणार आहे. म्युझियमच्या माध्यमातून लोकांना तर काही बोध होईलच, परंतु पर्यावरण संरक्षण हा एक महत्त्वाचा भाग घेऊन आम्ही 8 राज्यांमध्ये कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम गेली 10-12 वर्षापासून करतो आहोत. महिलांना शिलाईचं प्रशिक्षणसुद्धा देण्याचा कार्यक्रम करतो आहोत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्साह लोकांमध्ये दिसून आला. खेड्यापाड्यामध्ये ते कार्यक्रम केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही काही प्रोग्राम घेतलेत. म्हणजे कार्यक्रम कमिटीचे चालू आहेत, पण एक सेंटर पॉईंट हा म्युझियमचा जो होता तो आता मूर्त स्वरूपाला येतो आहे आणि त्या मूर्त स्वरूपाला येत असताना आपल्या माध्यमातून दिल्लीच्या जनतेला कळावं. उद्या जवळजवळ 300-400 लोकांचं या ठिकाणी भेटीचं आयोजन केलेलं आहे. शेजारी आमची जी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम ठेवलेला आहे. याच्यात 10:30 वाजता तो कार्यक्रम सुरू होणार आहे. या कॉपीज जरा तुम्हाला कॉपीज दिल्या जातील त्याच्या कार्यक्रमाच्या. हां, तर हे थोडक्यात मी आपल्याला उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलेलं आहे. हां,
शरद पवार साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट दिली 6 खासदारांसहित. लंके, फौजिया खान, बगरे असे 6 खासदार ते होते. 3 तास त्यांनी वेळ दिला. आणि एवढंच नाही तर हे चांगलं कार्य बघून त्यांच्या विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी 50 लाखाची देणगी दिली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की शैक्षणिक कार्यसुद्धा तुम्ही सुरू करावं. उज्ज्वल निकम आले, ते पण 3-4 तास होते. रक्षाताई खडसे आल्या होत्या, गिरीश भाऊ महाजन आले होते आणि बरेच हे श्याम जाजू जे भारतीय जनता पक्षाचे माजी म्हणजे देशाचे उपाध्यक्ष आहेत ते देखील आले होते. अजून काही नावं सांगता येतील पण आता लगेच समोर माझ्या लिस्ट नाही. परंतु लोकांना या परिसरामध्ये अशा पद्धतीचं मल्टी डायमेन्शनल आधुनिक टेक्नॉलॉजीचा अवलंब करून जे म्युझियम उभं राहिलं त्याच्याबद्दल कुतूहल आहे. आणि ते दिल्लीच्या जनतेला आणि दिल्लीच्या विद्यार्थ्यांना आम पब्लिकला सुद्धा त्याचा चांगला उपयोग व्हावा अशी आमची मनीषा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही थोडासा चांगला कार्यक्रम करून त्याची स्टार्टअप करणार होतो. ती सुरुवात उद्या होते आहे. आणि याच्या आधी 2दा तुम्ही जे रिस्पॉन्स दिला लोकांमध्ये, याच्यातला मेसेज गेला, माहिती गेली शिवाजी कमिटीची, त्याच्याबद्दल देखील आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. पंतप्रधान साहेबांच्या बाबतीमधलं जे होतं तर मधल्या काळामध्ये ज्या काही फॉर्मॅलिटीज लागतात, थोडंसं म्हणजे फायर एनओसी, बाकीच्या आजूबाजूच्या तिथं किती मीटिंग होऊ शकते परिसरामध्ये, आम्हाला इथं मीटिंगला जागा नाही आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये बिहारचं इलेक्शन आलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या चौकशा झाल्या, सगळा चांगला ओके रिपोर्ट गेला. मध्ये वाटलंही होतं की कशा पद्धतीने हे म्युझियम साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्याकरता आपल्याला यश मिळेल. पण ते थोडं लेट व्हायला लागलं. आता 15 दिवसापूर्वी सुद्धा त्यांच्याकडनं सिग्नल आले होते, पण 1 वर्षाच्या वर का गेला. जून 6 त्याचं उद्घाटन व्हायचं होतं. मग आम्ही विचार केला की या परिसरामध्ये जे नाव बदलायच्या बाबतीमध्ये आपण विनंती केली दिल्लीच्या CMना, शिवाजी महाराज परिसर इन्स्टिट्यूशन एरिया असं नाव द्यायचं. तर दिल्ली गव्हर्नमेंटने कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीचा निकाल अपेक्षित आहे. समजा पॉझिटिव्ह निकाल आला तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मैदानामध्ये पंतप्रधानांची सभा घ्यावी. आणि त्यावेळेला आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा फडणवीस साहेब त्यांनी मला काल कबूल केलं की मी त्या कार्यक्रमाला नक्की येणार आहे आणि तुमच्या नाशिकच्याही कार्यक्रमाला येणार आहे. कारण नाशिकलासुद्धा आम्ही आता एक मोठी वास्तू बांधायला सुरुवात केलेली आहे. तर महाराष्ट्राच्या सरकारचा, दिल्ली सरकारच्या सध्याच्या या सगळ्यांच्या गुड विशेस, सगळ्यांचा पाठिंबा आणि शुभेच्छा आम्हाला मिळालेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.